तर चाकणमध्ये अजित पवार यांच्याकडून आता वाहतूक कोंडीचा आढावा घेतला जातोय। यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। पुणे नाशिक महामार्ग, त्याचबरोबर चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर महामार्ग, औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीची अजित पवार यांनी पाहणी केली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये वाहतूक कोंडी होत असते आणि याच परिसराची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खरं तर आलेले आहे। या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर अजित पवार यांचा दौरा सकाळी 6 वाजता सुरू झाला आहे, मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीत चाकण परिसर हा औद्योगिक वसाहत मानला जातो, मोठी औद्योगिक वसाहत या परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी असलेला कामगार वर्ग असेल किंवा जड वाहनं असेल, याचमुळे या परिसरामध्ये जी मोठी वाहतूक कोंडी होत असते। त्यासोबत पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो। मात्र या दोन मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे पुणेकर असेल किंवा नाशिककर असेल, या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय आणि याचीच पाहणी करण्यासाठी अजितदादा पवार जे आहेत त्या सकाळी 6 वाजता या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत सकाळचे 6 वाजता सुद्धा या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होत असते आणि याच सोबत अधिकाऱ्यांना सुद्धा अजितदादांनी खरं तर या ठिकाणी सांगितलं की पीक आवरमध्ये काय होत असेल, अशी परिस्थिती जर सकाळी 6 वाजता मी दौरा करतोय तर 6 वाजता अशा परिस्थितीमध्ये जर होत असेल तर दिवसा काय होईल, असाही प्रश्न खरं तर अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतंय। एक कारण सुशांत सह मी सुनील, TV9 मराठी, चाकण, पुणे। गाड्या थांबतात, ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात, तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं जो असं नाही ना, मुर्गासारखं गाड्यामध्ये काय रस्त्यात उभ्या करायला लावणार पाहिजे। ट्रॅफिक जाऊ दे, गाड्या जाऊ दे।